वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडनं विविध पदांची भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदांची नावं आहेत स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ऑपरेटर. परीक्षा फी नाही आहे. पगार 35,000 ते 82,660 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील आहे. तर यांच्या वेबसाईटवर याचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या नोटिफिकेशनमध्ये पदांसाठी काय पात्रता आवश्यक आहे, वयोमर्यादा काय आहे, याविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चला तर मित्रांनो, आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, जॉईंट व्हेंचर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटका ह्यांच्याकडनं हे नोटिफिकेशन आलेलं आहे. नोटिफिकेशन फॉर कॉन्ट्रॅक्ट अपॉइंटमेंट. BMRCL invites application from eligible ex-military personnel for appointment for the following post in the operation and maintenance wing of BMRCL on contract basis for a period of 5 years which is extendable based on the performance. तर अशा प्रकारे BMRCL म्हणजे बंगलोर रेल मेट्रो ह्यांच्याकडनं हे नोटिफिकेशन आलेलं आहे. इलिजिबिलिटी त्यांनी दिलेली आहे की एक्स मिलिटरी पर्सोनलसाठी ह्या अपॉइंटमेंट आहेत. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तुमचं अपॉइंटमेंट तुमची होणार आहे. 5 वर्षाचा पिरियड त्यासाठी त्यांनी दिलेला आहे. डेझिग्नेशन आहे स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर. 96 पोस्ट आहेत. लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन इज 31/5/2023 ही शेवटची तारीख आहे. अँड द रिसिप्ट ऑफ साइंड प्रिंट आउट ऑफ द ॲप्लिकेशन इज 7/6/2023 म्हणजे 7/6/2023 पर्यंत तुमचे जे ॲप्लिकेशन ऑफलाईन तुम्हाला पाठवायचे आहेत त्याची डेट दिलेली आहे. फॉर डिटेल्स रिगार्डिंग एलिजिबिलिटी क्रायटेरिया, सॅलरी, ॲप्लिकेशन प्रोसेस अँड अदर इन्फॉर्मेशन प्लीज विजिट BMRCL वेबसाईट. इथे वेबसाईटचा ॲड्रेस दिलेला आहे. करिअर सेक्शनमध्ये जाऊन चेक करायचं आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, सॅलरी काय मिळणार आहे, ॲप्लिकेशन प्रोसेस काय याविषयीची माहिती वेबसाईटच्या करिअर सेक्शनमध्ये दिलेली आहे. पुढे बघूया. बेंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नोटिफिकेशन फॉर कॉन्ट्रॅक्ट अपॉइंटमेंट. Bangalore Metro Rail Corporation Limited, a joint venture of Government of India and Government of Karnataka, is a special purpose vehicle entrusted with the responsibility of implementing, operating and maintaining the metro rail in the city of Bengaluru. BMRCL invites application from eligible ex-military personnel for appointment for the following post in the operation and maintenance wing of BMRCL on contract basis for a period of 5 years which is extendable based on the performance. तुमचा परफॉर्मन्स जर चांगला असेल तर तुमचा जो हा कॉन्ट्रॅक्ट आहे हा पिरियड तुम्हाला वाढवून दिला जाणार आहे. पदांची नावं आहेत स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ऑपरेटर. तब्बल 96 जागा आहेत. क्वालिफिकेशन पाहिजे मॅट्रिक्युलेशन अँड 3 इयर्स डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑर इक्विव्हलंट क्वालिफिकेशन. तर ह्यापैकी कुठल्याही स्ट्रीममध्ये तुमचं शिक्षण झालेलं असलं पाहिजे 10वी आणि डिप्लोमा. एज रिम्युनरेशन अँड अलाउन्सेस. मॅक्झिमम एज तुमचं 45 इयर्सपर्यंत असणार आहे आणि पे स्केल आहे 35,000 to 82,660 विथ 3% ॲन्युअल इन्क्रीमेंट. ॲन्युअल इन्क्रीमेंटसुद्धा मिळणार आहे 3%. द अलाउन्सेस ॲज ॲप्लिकेबल ॲज पर द रूल्स ऑफ BMRCL O&M विंग. तर अलाउन्सेस सुद्धा मिळणार आहेत शासनाच्या BMRCLच्या नियमाप्रमाणे. जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत. ॲप्लिकेशन्स आर अवेलेबल ऑन BMRCL वेबसाईट. वेबसाईटचा ॲड्रेस दिलेला आहे. इथे ॲप्लिकेशन्स अवेलेबल आहेत
करिअर सेक्शनमध्ये जायचं. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू गो टू BMRCL वेबसाईट अँड फिल अप द ॲप्लिकेशन ऑनलाईन. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. नंतर प्रिंट आउट ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म हॅज टू बी साइन्ड बाय द ॲप्लिकंट अँड सबमिटेड टू BMRCL अलॉंग विथ. त्याची प्रिंटआउट काढायची आहे, त्या प्रिंटआउटवर सही करायची आहे आणि तो फॉर्म आपल्याला BMRCLला पाठवायचा आहे. त्यासोबत काही डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत, जसे सर्टिफिकेट फॉर प्रूफ ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता आपली जी आहे, आपल्याकडे जे सर्टिफिकेट्स आहेत त्याच्या झेरॉक्स कॉपीज पाठवायच्या आहेत ॲप्लिकेशनसोबत. अँड डिस्चार्ज सर्टिफिकेट फ्रॉम डिफेन्स सर्व्हिस. डिफेन्स सर्व्हिसचं तुमचं डिस्चार्ज सर्टिफिकेट जे असेल त्याची झेरॉक्स कॉपीसुद्धा या ॲप्लिकेशनसोबत पाठवायची आहे. फॉर एनी डाऊट्स ऑर डिफिकल्टी इन फिलिंग अप द ॲप्लिकेशन ऑनलाईन, जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना काही डाऊट्स असले किंवा डिफिकल्टी आली तर BMRCLचे हेल्प डेस्कचा नंबर त्यांनी इथे दिलेला आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. BMRCL हेल्प डेस्क @bmrc.co.in. Retiring military personnel may also apply provided they expect to retire and become ex-military personnel not later than 31st May 2023. तर ज्यांचं रिटायरमेंट 31 मे 2023 पर्यंत होते ते सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात. इफ दे डू नॉट बिकम एक्स मिलिटरी पर्सनल बिफोर सच डेट, या डेटच्या अगोदर जर तुम्ही रिटायर्ड होत नसाल तर तुम्ही अप्लाय करायचा नाही. अदरवाइज युअर कॅन्डिडेचर विल बी रिजेक्टेड. Before applying for the post, the candidate should ensure that she fulfill all the eligibility norms. The candidate should have the requisite educational technical qualification as on the closing date of submission of the application. फॉर्म भरायच्या अगोदर तुम्ही हे एन्श्योर करायचं आहे की तुम्ही इलिजिबिलिटीच्या क्रायटेरिया जे दिलेले आहे, 10वी तुमचं झालेलं असलं पाहिजे, तुम्ही एक्स मिलिटरी पर्सनल असलं पाहिजे, त्यानंतर डिप्लोमा तुमचा झालेला असला पाहिजे. हे सगळ्या इलिजिबिलिटी क्रायटेरियाज ज्या दिलेल्या आहेत, त्या वयाचं सुद्धा त्यांनी सांगितलंय की एज लिमिट तुमची 45 इयर्सपर्यंत असली पाहिजे. तर हे सगळे क्रायटेरिया जर तुम्ही कंप्लीट करत असाल तरच यासाठी अर्ज करायचा आहे. The candidate should have the requisite educational and technical qualification as on the closing date of submission of the application. क्लोजिंग डेट पर्यंत तुमचं हे जे क्वालिफिकेशन आहे ते कम्प्लीट असलं पाहिजे. द डिप्लोमा शुड बी फ्रॉम द इन्स्टिट्यूट ऑफ रेकग्नायझेशन रेकग्नाइज बाय AICTE. तुमचा जो डिप्लोमा आहे तो रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमधनं झालेला असला पाहिजे. एक्स मिलिटरी पर्सनल डिस्चार्ज ऑन मेडिकल ग्राउंड्स ऑर ऑन डिसिप्लिनरी ग्राउंड्स विल नॉट बी एलिजिबल टू अप्लाय. जे एक्स मिलिटरी पर्सनल आहेत, ज्यांचं मेडिकल ग्राउंडमुळे त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे किंवा डिसिप्लिनरी ग्राउंडनुसार त्यांना डिस्चार्ज मिळालेला असेल तर त्यांनी अप्लाय करायचं नाही. The certificates awarded by the Army, Navy, Air Force in support of educational qualification must be in the relevant field and equivalent to the qualification prescribed for the post. तुमच्याकडे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यापैकी कुठलेही एज्युकेशनल सर्टिफिकेट अवॉर्ड सर्टिफिकेट जर तुम्हाला मिळालेलं असेल आणि ते जर या क्रायटेरियाशी जुळत असेल तर ते सुद्धा तुम्ही अपलोड करायचं आहे. Ex-military personnel possessing qualification equivalent to the relevant engineering diploma may apply. तर तुमच्याकडे हा डिप्लोमा असेल, एक्स मिलिटरी सर्व्हिसमॅन त्यांच्यासाठी ही ॲड आहे, तर त्यांनी यासाठी अप्लाय करायचं आहे. सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट दे शुड प्रोड्यूस डॉक्युमेंटरी प्रूफ ऑब्टेन फ्रॉम डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटका इन रिस्पेक्ट ऑफ इंजिनिअरिंग डिप्लोमा सर्टिफाईंग द सेड इक्विव्हलन्स. त्याविषयीचं सर्टिफिकेट तुम्ही सबमिट करायचं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशनचं. If such a document is not produced at the time of document verification, the candidate shall be disqualified irrespective of her position in the merit list prepared on the basis of written test. जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्ही तुमचं सर्टिफिकेट्स रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करू शकले नाहीत तर तुमचं कॅन्डिडेटचं रद्द केलं जाईल. Knowledge of Kannada in all the 4 attributes रीडिंग, स्पीकिंग, रायटिंग, अंडरस्टँडिंग इज कंपल्सरी. कन्नडा लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे, ते लिहिता आली पाहिजे, रीड करता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे आणि समजता आली पाहिजे. इट इज कंपल्सरी.
However, in respect of ex-military personnel who do not have knowledge of Kannada, they should learn Kannada to understand, to read, to speak, to write within 1 year from the date of joining BMRCL. काही एक्स मिलिटरी पर्सोनेल आहेत ज्यांना कन्नडा येत नसेल तर त्यांनी ती एका वर्षाच्या पिरियडमध्ये शिकून घ्यायची आहे. फॉर दिस पर्पज BMRCL विल कंडक्ट कन्नडा क्लासेस. BMRCL कडून कन्नडा क्लासेस देखील कंडक्ट केले जातील. The candidate will be required to pass the Kannada examination as stipulated by BMRCL and produce the certificate to BMRCL in this regard. तर या 1 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्ही ही भाषा शिकून घ्यायची आणि त्याचं जे सर्टिफिकेट आहे, एक्झाम द्यायची आहे आणि त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करायचं आहे. The candidates who do not fulfill this condition will be discharged by BMRCL. जे विद्यार्थी ही भाषा शिकून घेणार नाहीत त्यांना डिस्चार्ज केलं जाईल. And a candidate shall not have any grievances for such discharge. The selected candidate shall furnish an undertaking agreeing to this condition at the time of joining BMRCL. जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळी ही जी कंडिशन आहे ही तुम्हाला ॲग्री करायची आहे, सहमती द्यायची आहे की हो मी ही भाषा शिकणार आणि त्यामध्ये पास होणार आहे 1 वर्षाच्या पिरियडमध्ये. Period of contractual appointment. The period of contractual appointment will be for 5 years. 5 वर्षासाठी ही अपॉइंटमेंट असणार आहे. The contract period may be extendable based on the performance of individual. तुमचा परफॉर्मन्स जर चांगला असेल तर हा जो पिरियड आहे हा वाढवून मिळणार आहे. Possession of essential qualification prescribed above is must. जे क्वालिफिकेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलं आहे ते मस्ट आहे. The candidate should have scored minimum 50% marks in the essential educational qualification prescribed. तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही 50% मार्क मिळवलेले पाहिजेत. The said 50% should be computed by averaging marks of all the examinations in the entire diploma equivalent course. Total marks obtained in all examinations divided by maximum marks of all examinations. Original certificates. Please note that you are required to possess the following documents on the date of filling of application. ॲप्लिकेशन भरताना तुमच्याकडे सगळे खालचे डॉक्युमेंट्स जे त्यांनी दिलेले आहेत ते सोबत ठेवायचे, त्याची फाईल सोबत ठेवायची आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरायला घ्यायचा आहे. SSLC 10th स्टँडर्ड 10वीचं सर्टिफिकेट or discharge certificate issued by armed forces showing your name, father's, mother's name, last name if any and the date of birth. डिस्चार्ज सर्टिफिकेट आर्म फोर्सेस कडनं मिळालेलं असतं. त्यावरती तुमचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, शेवटचं नाव म्हणजे आडनाव आणि डेट ऑफ बर्थ हे सगळं असलं पाहिजे. सर्टिफिकेट अँड मार्क्स कार्ड फॉर एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स मेन्शन इन द ॲप्लिकेशन बाय यू. तुमच्याकडनं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिले त्याविषयीचं सर्टिफिकेट ऑफ डिस्चार्ज इश्यूड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी इन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स इंडिकेटिंग डेट ऑफ जॉईनिंग, डेट ऑफ डिस्चार्ज अँड रँक हेल्ड अलॉंग विथ अदर डिटेल्स. डिस्चार्ज सर्टिफिकेट जे तुम्हाला आर्मीकडनं मिळालेलं आहे, एअरफोर्स, नेव्ही यांच्याकडनं मिळालेलं आहे त्यामध्ये डेट ऑफ जॉईनिंग असेल, डेट ऑफ डिस्चार्ज असेल, तुमचा रँक असेल, अलॉंग विथ अदर डिटेल्स सगळे डिटेल्स असतील ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट गिवन बाय द डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट. कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करायचं आहे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन गॅझेटेड ऑफिसर विच इज नो ओल्डर दॅन 3 months. 3 वर्षाच्या अगोदरचं 3 महिन्या अगोदरचं सर्टिफिकेट नकोय, 3 महिन्याच्या आतलं सर्टिफिकेट कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही सबमिट करायचं आहे. All the above documents shall have to be produced in original for verification by the shortlisted candidates at the time of document verification. हे वरचे जे डॉक्युमेंट्स आहे हे सगळे झेरॉक्स कॉपीज तुम्ही पाठवायच्या आहे. झेरॉक्स कॉपी पाठवल्यानंतर ओरिजिनल जे डॉक्युमेंट्स तुमचे असतील ते डॉक्युमेंट्स तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस दाखवायचे आहेत. त्याची फाईल घेऊन जायची आहे सोबत. The number of vacancies indicated in the employment notification is provisional and may increase or decrease. तर यामध्ये ज्या व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत त्याचा नंबर्स कमी होऊ शकतात किंवा त्या व्हॅकन्सीज वाढू देखील शकतात. सिलेक्शन बाय BMRCL does not confer upon candidates any right of appointment in BMRCL. Selected candidate will have to undergo training wherever required.
एकदा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार आहे. फिमेल कॅन्डिडेट्स आर ऑल्सो इलिजिबल. विद्यार्थिनी सुद्धा यासाठी इलिजिबल आहेत. हाऊएव्हर इट मे बी नोटेड दॅट द ड्युटीज विच आर arduous in nature and call for working in shifts at odd hours and also away from headquarters. विद्यार्थिनी सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात, पण त्यांनी हा पॉइंट नोट करायचा आहे की तुमच्या ड्युटीज ह्या ऑड अवरला असतील आणि कॉल फॉर वर्किंग इन शिफ्टमध्ये तुम्हाला शिफ्टमध्ये काम करावं लागेल, ऑड अवर्समध्ये काम करावं लागेल अँड अवे फ्रॉम हेडक्वार्टर्सपासून दूरवर सुद्धा तुम्हाला जावं लागेल. Any subsequent changes in this term and condition in this employment notification as per extant rule will stand good. Then BMRCL reserves the right to consider, incorporate any subsequent changes, modification, additions in the terms and conditions of recruitment under the employment notification necessitated and applicable. तर याविषयीचे जे पण चेंजेस, मॉडिफिकेशन्स वगैरे होतील त्याविषयीचे राईट्स BMRCL कडे रिझर्व्ड राहतील. एज लिमिट आहे एज अप टू 45 इयर्स. 45 वर्षापेक्षा वय तुमचं जास्त नसावं. Candidate should note that date of birth as recorded in the matriculation, high school examination certificate or equivalent certificate as on the date of submission of application or date of birth as certified by armed forces will only be accepted. 10वीच्या सर्टिफिकेटवर तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल किंवा आर्म्ड फोर्सेसकडनं तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळालेलं असेल तीच डेट ऑफ बर्थ तुम्ही ग्राह्य धरली जाणार आहे आणि ती डेट ऑफ बर्थ ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये देखील तुम्ही लिहायची आहे. Examination fees, since this is a special recruitment drive for ex-military personnel, no examination fees are prescribed. तर मिलिटरी पर्सोनेलसाठी ही स्पेशल रिक्रुटमेंट आहे, त्यामुळे यासाठी फी त्यांनी ठेवलेली नाही आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे? फिल द ऑनलाईन ॲप्लिकेशन. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. टेक प्रिंट आउट ऑफ द ॲप्लिकेशन, त्याची प्रिंटआउट काढायची. पेस्ट द लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो, त्यावरती पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे लेटेस्ट. साइन इट, त्यावर सही करायची. सेंड अ हार्ड कॉपी टू BMRCL ॲड्रेस मेन्शन इन सिरियल नंबर 11 बिलो. खाली 11 नंबरमध्ये ॲड्रेस दिलेला आहे BMRCLचा, त्या ॲड्रेसवर तो फॉर्म पाठवायचा आहे. इफ यू डू नॉट रिसीव्ह साइंड हार्ड कॉपी विदिन द डेट प्रिस्क्राइब्ड, जी शेवटची तारीख दिलेली आहे त्या वेळेपर्यंत जर तुमचा फॉर्म पोचला नाही तर तुमचं द कॅन्डिडेचर विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर रिटर्न टेस्ट. तुम्हाला रिटर्न टेस्टला बोलवलं जाणार नाही. त्यामुळे ह्या सगळे क्रायटेरियाज कंप्लीट करून फॉर्म डेटच्या आधी सबमिट करायचा आहे. द सिलेक्शन विल बी मेड स्ट्रिक्टली ऑन मेरिट. मेरिटवरती सिलेक्शन होणार आहे ऑन द बेसिस ऑफ रिटर्न एक्झामिनेशन. रिटर्न एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला जे मार्क मिळतील त्यानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाईल, त्यावर सिलेक्शन होईल. कॅन्डिडेट आर ऑल्सो रिक्वायर्ड टू पास सायकोमॅट्रिक टेस्ट. BMRCL will call those eligible candidates who are shortlisted based on written examination and psychometric test for medical examination and verification of the original documents. तर ज्या विद्यार्थ्यांनी रिटर्न एक्झाम पास केली त्यानंतर सायकोमॅट्रिक टेस्ट होईल, ती पास केल्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि मेडिकल एक्झामिनेशनसाठी बोलवलं जाईल आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. देअर शॅल बी नो निगेटिव्ह मार्किंग इन द रिटर्न एक्झामिनेशन. रिटर्न एक्झामिनेशनमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. द सिलेबस ऑफ रिटर्न एक्झामिनेशन विल बी जनरली in conformity with the educational standard and or the technical qualifications prescribed for the post. The questions will be of objective type, multiple answers and likely to include questions pertaining to general knowledge, general English, general arithmetic, analytical and quantitative skills and those subjects covered as part of minimum educational technical qualifications for post. तर हा सिलेबस असणार आहे. देर विल बी ओनली वन क्वेश्चन पेपर. एकच क्वेश्चन पेपर द्यायचा आहे. द क्वेश्चन पेपर विल बी इन इंग्लिश अँड कन्नडा अँड द ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन विल बी 120 मिनिट्स विथ अप्रॉक्सिमेटली 100 क्वेश्चन्स. पेपर तुम्हाला इंग्लिशमध्ये देता येईल, कन्नडा भाषेत देखील देता येईल. एक्झामिनेशन 120 मिनिटांची असेल आणि 100 क्वेश्चन्स तुम्हाला ट्राय करायचे आहेत. द BMRCL at its discretion may hold additional written test and interview skill test if considered necessary for
all or for a limited number of candidates as may be deemed by the BMRCL. तर रिटन टेस्ट, इंटरव्ह्यू, स्किल टेस्ट यामध्ये तुमची कुठल्या प्रकारे एक्झाम घ्यायची हे BMRCL ठरवणार आहे. हॉल तिकीट विषयी इथे माहिती दिलेलं आहे. BMRCL will notify the date, place, time of examination on the website upon which candidate may download their hall ticket and accordingly appear for the examination. हॉल तिकीट डाउनलोड करायचं आणि एक्झामिनेशनला अपियर व्हायचं आहे. तर हॉल तिकीटवरती तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, एज, पोस्ट अप्लाइड फॉर, डेट ऑफ एक्झामिनेशन, एक्झामिनेशन सेंटर ह्याविषयी माहिती असेल. त्यामध्ये तुमचं फोटोग्राफसाठी जागा असेल आणि तुम्हाला कलर पासपोर्ट साईज फोटोग्राफ तिथे चिटकवायचा आहे हॉल तिकीटवरती. आणि द हॉल तिकीट कम्स इन डुप्लिकेट अँड हेन्स फोटोग्राफ विल हॅव टू बी फिक्स्ड ऑन बोथ द कॉपीज. 2 कॉपीजवरती 2 फोटो लावायचे आहेत. When you go to examination center at the appointment time, you need to carry both the hall tickets duly affixed with photographs. तर दोन्ही हॉल तिकीट घेऊन जायचे आहेत एक्झामला जाताना. यू नीड टू साइन द बोथ द कॉपीज ऑफ हॉल तिकीट्स इन द स्पेस प्रोव्हाइडेड इन फ्रंट ऑफ द इन्व्हिजिलेटर अँड द इन्व्हिजिलेटर शॅल ऑल्सो साइन द बोथ ऑन बोथ द कॉपीज. तर तुम्ही दोन्ही कॉपीजच्या तुमच्या हॉल तिकीटच्या दोन्ही कॉपीजवरती सह्या करायच्या आणि इन्व्हिजिलेटर सुद्धा तुम्ही इन्व्हिजिलेटरच्या समोर साइन करायची आणि ते सुद्धा तुमच्या कॉपीजवरती सही करतील. द रिटन टेस्ट विल बी हेल्ड इन द मंथ ऑफ जुलै 2023. रिटन टेस्ट तुमची होणार आहे जून-जुलै 2023 मध्ये आणि बाय द जिल्हा सैनिक बोर्ड बेंगलुरू. आणि त्याविषयीचे डेट, टाइम आणि व्हेन्यू विल बी गिवन इन द हॉल तिकीट. हॉल तिकीटवरती हे सगळे डिटेल्स दिलेले असतील. BMRCL will intimate through email, SMS and publish in the website to download the hall ticket. तुम्हाला ईमेलनी, SMS नी कळवलं जाईल आणि तुमच्या हॉल तिकीट तुम्ही वेबसाईटवरनं डाउनलोड करू शकणार आहात. Candidates shortlisted for the selection based on the merit in the written test will be intimated through email, SMS and through publication in the BMRCL website. However, BMRCL will not be responsible for the lack of communication whatsoever, if any, regarding such intimation. Shortlisted candidatesना जे रिटन टेस्टमध्ये एलिजिबल होतील त्यांना ईमेल आणि SMS द्वारे कळवलं जाईल पुढच्या एक्झामसाठी किंवा वेबसाईटवर अपडेट केलं जाईल. If equal marks are obtained by 2 or more candidates, then the age of the candidate will be taken into consideration for preparing the merit list. जर बऱ्याच विद्यार्थ्यांनी सारखे मार्क मिळवले तर तुमचं डेट ऑफ एज विचारात घेतली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला पोस्टिंग दिलं जाईल. All the candidates shortlisted after the written examination have to undergo a psychometric test. रिटन एक्झामिनेशन नंतर तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला सायकोमॅट्रिक टेस्ट द्यावी लागेल. त्याविषयीचं तुम्हाला डेट, टाइम, व्हेन्यू सेपरेटली तुम्हाला कळवला जाईल. कॅन्डिडेट हू आर फाउंड इलिजिबल इन द सायकोमॅट्रिक टेस्ट विल बी कॉल्ड फॉर मेडिकल एक्झामिनेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ती एक्झाम तुम्ही क्लिअर केल्यानंतर तुम्हाला मेडिकल एक्झामिनेशनसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल. The appointment of a selected candidate is subject to her passing requisite medical fitness test to be conducted by BMRCL. Final verification of education, age, caste certificate, verification of antecedents, character of the candidates. हे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस या सगळ्या गोष्टी बघितल्या जातील. एज्युकेशन, एज, कास्ट सर्टिफिकेट, मेडिकल फिटनेस टेस्ट, त्यानंतर तुमची मेडिकल फिटनेस टेस्ट होणार आहे. ऑफर लेटर विल बी इश्यूड इफ द कॅन्डिडेट पास मेडिकल फिटनेस टेस्ट. तुम्ही जर मेडिकल फिटनेस टेस्ट पास केली तर तुम्हाला ऑफर लेटर दिले जाईल. The entire employment notice along with all relevant information is available on the website. ही सगळी माहिती वेबसाईटवर दिलेली आहे. The decision of BMRCL in all matters relating to eligibility, acceptance or rejection of the application, mode of selection, conduct of written examination हे सगळ्याच्या क्रायटेरियासाठी डिसिजन BMRCLचा फायनल असेल आणि तो विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असेल. No candidate should attempt impression or take the help of any impersonator
ॲट एनी स्टेज ऑफ द सिलेक्शन प्रोसेस. तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही कुठलाही वशिला किंवा लग्गा लावण्याचा प्रयत्न करायचा नाही असं त्यांनी सांगितलं. अदरवाईज तुमचं कॅन्डिडेचर रद्द केलं जाईल. कुठलंही चुकीचं कृत्य करायचं नाही. वॉर्निंग दिलेली आहे. बीवेअर ऑफ टाउट्स अँड जॉब रॅकेटर्स. काही लोक तुम्हाला सांगतील की तुम्हाला आम्ही जॉब मिळवून देतो, एवढे एवढे पैसे भरा, तर अशा गोष्टींना बळी पडायचं नाही असं त्यांनी इथे वॉर्निंग दिलेली आहे. लास्ट डेट फॉर रिसिप्ट ऑन ऑनलाईन ॲप्लिकेशन इज 31/5/2023. 31/5 या डेटपर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहेत. आणि लास्ट डेट फॉर रिसिप्ट ऑफ हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन, त्यानंतर त्याची हार्ड कॉपी आपल्याला पाठवायची आहे, तर त्याची डेट त्यांनी दिलेली आहे 7 जूनपर्यंत. ही शेवटची डेट आहे. 7/6/2023 पर्यंत तुमचा तो फॉर्म त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. इथे ॲड्रेस दिलेला आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. एक्स सर्व्हिसमॅनसाठी ह्या जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे. जे जे विद्यार्थी इलिजिबल आहेत त्या सगळ्यांनी यासाठी जरूर प्रयत्न करा. संधी अजिबात हातची जाऊ देऊ नका. तुम्हाला सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.